नमस्कार मित्रांनो, मी अरविंद बेंडगा। आज आपण पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये असलेल्या गालतरे या ठिकाणच्या मिनी वृंदावनला भेट दिलेली आहे। आणि वृंदावनमध्ये आपण आता फिरतोय। खूप साऱ्या गोष्टी या वृंदावनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात झाडाझुडपांमध्ये असं ही मिनी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वसलेले गालतरे येथील गोवर्धन इको विलेज। काल मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत भेट दिली। गेट मध्ये पाऊल टाकताच थंडगार हवा अंगावर आली आणि असं वाटलं की गजबजलेल्या दुनियेतून थेट शांत निसर्गाच्या कुशीत आलो आहे। थोडं पुढे चालत गेल्यावर नजरेस पडलं एक अतिशय सुंदर स्ट्रक्चर, जणू काही मंदिरच। आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला हिरवगार झाडाझुडपातून निसर्गाने भरलेला परिसर। खूप दिवस काम करून मन आणि शरीर दोन्ही थकलं होतं। मनाला थोडी शांतता हवी होती आणि कुटुंबालाही एक दिवस निवांत द्यायचा होता। म्हणूनच वाडा येथील हे गालतरे या ठिकाणचं हे ठिकाण आम्ही निवडलं। आत पुढे गेल्यावर मिनी वृंदावन परिसरात भगवान श्रीकृष्णाची संपूर्ण जीवनगाथा अतिशय सुंदर पद्धतीने अनुभवायला मिळते। निसर्गपूरक शेती, पावसाच्या पाण्यावर आधारित व्यवस्था, निसर्गाशी जुळवून घेतली जाणारी छोटी मोठी घरे आणि त्या सगळ्या निसर्गात श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारलेले होते। हे फक्त पाहताना फक्त बघितले नाही तर खूप काही शिकायला मिळतं। आपल्या जीवनासाठीही खूप महत्त्वाचे धडे इथून मिळतात। फिरता फिरता कधी 1 तास निघून गेला तेच कळले नाही। या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट प्रकाशाने जाणवली, इथे शांतता आहे। निसर्गाच्या सानिध्यात जणू स्वर्गासारखा परिसर आहे। थकलेले मन इथे शांत होतं। चिंतेत असलेले मन हळूहळू चिंतामुक्त होते। जर तुम्हालाही मन शांती हवी असेल, निसर्गाजवळ थोडा वेळ घालवायचा असेल तर गोवर्धन इको विलेज मिनी वृंदावन वाडा येथील गालतरे या ठिकाणी असलेल्या मिनी वृंदावन म्हणजेच गोवर्धन इको विलेजला नक्की एकदा भेट द्या। तसेच या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दररोज असलेल्या भंडाराच्या जेवणाचाही आनंद आस्वाद घ्यायला मिळेल आणि शुद्ध वेज आणि सुंदर अशा चवीचं जेवण या ठिकाणी आल्यानंतर पोट भरून जेवण्यासाठी आपल्याला मिळतं। आणि घरी कितीही सुंदर जेवण बनवून खाल्लं, मात्र या ठिकाणी आल्यानंतर जे तुम्ही प्रसाद म्हणून जे जेवण घ्याल आणि खाल त्यावेळेस त्या जेवणाची चव आहे, त्या चवीमध्ये तुम्हाला निसर्गाच्या खऱ्या आस्वादाची चव नक्की जाणवेल। तर कधीतरी या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि भेट दिली असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलेले तेही या व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव कमेंट्स करा। धन्यवाद। आणि आयुष्यातील खूप सारं दुःख या मिनी वृंदावनामध्ये तुम्ही आलात तर भरपूर गोष्टीचा अनुभव तुम्हाला मिळेल। श्रीकृष्णांच्या जीवनातील अनेक अशा घटना या वृंदावनमध्ये आपल्याला अशा विविध प्रतिकृतीच्या माध्यमातून पूर्ण श्रीकृष्णाचं जीवन या ठिकाणी चित्रित केलेलं आहे, आपल्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि भरपूर असे झाडं झुडपं आहेत, पाण्याचे झरे आहेत आणि असा हा माहोल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एकंदरीत निसर्गाचा आगळा वेगळा अनुभव घ्यायला या मिनी वृंदावनमध्ये भेटेल। याआधी आपण खूप वेळा आलेलो होतो, मात्र त्यावेळेसचे व्हिडिओ आता परत एकदा त्याच ठिकाणी आलो आहे। आणि या ठिकाणी तुम्ही मासे बघू शकता, वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत। वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आहेत। माशांची नावं तर आपल्याला माहिती नाही, पण इथे आले तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या कलरचे मासे पाहू शकता। आणि असा हा पाण्याचा झरा आहे।
आणि इथे हा अशा प्रकारचा स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप साऱ्या गोष्टी श्रीकृष्णाच्या जीवनातील, भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील अनेक अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला अधोरेखित केलेल्या बघायला मिळतात. आपण आपल्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत या ठिकाणी आलेले आहोत. तुम्हीही तुमच्या फॅमिलीची छोटीशी ट्रिप किंवा एक दिवस निवांत जर घालवायचा असेल तर या गालतरे इथल्या वृंदावनमध्ये येऊ शकता आणि अशा प्रकारचा निसर्गही तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील भरपूर अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्या सर्व गोष्टी, घटना बघून आपणही आपल्या जीवनात खूप काही गोष्टी शिकू शकतो. सो मी तर वर्षातून 2-3 वर्षातून एकदा तरी या ठिकाणाला भेट देत असतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखादी छोटीशी सहल किंवा छोटीशी ट्रिप जर काढायचा विचार करत असाल तर आपल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये असलेल्या गालतरे या गावातील वृंदावन या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या आणि निसर्गाचा आणि भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील अनेक अशा गोष्टींचा अनुभव घ्या आणि तुमच्या जीवनात या गोष्टी बघितल्यानंतर, हा निसर्ग अनुभवल्यानंतर भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला, अनुभवायला मिळतील. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये असलेल्या गालतरे या ठिकाणचे गोवर्धन इको विलेज या ठिकाणी आलेले आहोत आणि हे ठिकाण म्हणजे या ठिकाणी शांत ठिकाण म्हणूनही हे ठिकाण ओळखले जातं आणि विशेष म्हणजे इथे अध्यात्म आणि शांतता आणि निसर्गाशी जोडलेपणा जर जाणवायचा असेल तर या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता. तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या फॅमिलीसोबत एक दिवस या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी विविध गोष्टी शिकण्यासाठी मिळतात. अध्यात्माच्या गोष्टी, आयुर्वेदिक वनौषधी वनस्पतींची माहिती मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी निसर्ग कसा जपला पाहिजे, निसर्गपूरक असे गोष्टी या ठिकाणी उभारलेल्या आहेत आणि अशा अनेक गोष्टींचा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला घ्यावयास मिळतो. तर तुम्ही कधी या ठिकाणाला आला असाल तर तुमचा अनुभव कमेंट्स खाली शेअर करा आणि कधी आला नसाल तर कधीतरी या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि भरपूर गोष्टी, निसर्ग, शांतता आणि आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनात आपण खूप सारे कंटाळलेले असतो, डोक्यावरती अनेक गोष्टींचा ताण असतो. हा ताण जर कमी करायचा असेल तर गोवर्धन इको विलेजला भेट दिल्यानंतर कितीतरी गोष्टी तुम्ही विसरू शकता, डोक्यावरचे ओझे कमी करू शकता. सो या ठिकाणाला नक्की भेट द्या. आम्ही या ठिकाणी आलेले आहोत, तुम्हीही कधीतरी या. वरून पाहताना सगळं खूप छोटं वाटतं. आपल्या चिंता, आपली धावपळ, आपल्या अपेक्षा आणि खाली शांतपणे श्वास घेणारा निसर्ग जणू काही सांगतोय, थांब थोडा विसावा घे. हीच ती जागा जिथे वेळ थांबतो आणि मन स्वतःशी बोलायला लागतं. हिरव्या झाडांमध्ये लपलेली ती शांतता डोळ्यात नाही तर थेट मनात उतरते. या निसर्गाच्या कुशीत भगवान श्रीकृष्णांचं तत्वज्ञान आजही जिवंत आहे. साधेपणा, समाधान आणि निसर्गाशी मैत्री इथे आल्यावर कळतं. खूप काही हवं नसतं, फक्त शांत मन हवं असतं. वर उडवताना हा ड्रोन जसं हळूहळू दूर जातो तसं मनातली चिंताही मागे पडते आणि शेवटी एकच भावना उरते, शांती, समाधान, निसर्ग.